काही चूक नव्हती आणि आताही त्यांचा खरंच काही दोष नाही, खरंच तर माझी सर्व प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी समोर मैदानात बसून घ्यावं. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. मी मान्यवरांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आज खाली बसतो, तुम्ही जावा. भुवनेश्वरी थांब ना. मला तुझे आभार मानायचे. म्हणजे अधिपती आणि अक्षरा एकमेकांपासून दूर जावेत, वेगळे व्हावेत म्हणून तू त्यांना एवढा आटापिटा करून घराच्या बाहेर काढल्यास. आता बघतेस ना, बघ ते दोघे तर एकमेकांच्या आणखी जवळ येत आहेत. त्यांच्यातलं प्रेम फुलतंय, दोघे आनंदात आहेत. हे सगळं तुझ्यामुळे होतंय म्हणून तुझे आभार. थँक्यू. आणि तू घरात नसतेस ना तेव्हाही ते दोघे असेच आनंदात असतात, खुश असतात. आणि आता तर तू त्या दोघांना एवढी मोकळीक दिलीस, ते बाहेर आहेत, एकत्र आहेत. बघ आनंद कसा ओसंडून वाहतोय त्यांचा. तू मगाशी काय म्हणालीस मला की अधिपतीच्या आणि तुझ्यामध्ये त्याचा जन्मदाता बाप सुद्धा येऊ शकत नाही, हो ना? मग एक गोष्ट माझी ऐक, अक्षरा आणि अधिपतीच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. अधिपतीची तथाकथित आई सुद्धा. आई अंबाबाई, अधिपतीला बळ दे, त्याला ही कुस्तीची स्पर्धा जिंकू दे, म्हणजे त्यांचा 10 दिवसाचा संसार सुखाचा होईल. मी आपल्या सर्वांच्या लाडक्या थोरल्या सरकार यांना विनंती करतो की त्यांनी अधिपती सूर्यवंशी यांना रोख रक्कम 25,000 देऊन सन्मानित करावं. टाळ्या. या 2 दिवसांनी तुम्हाला किती मॅच्युअर बनवलं. विजयाचं श्रेय तुम्ही एकमेकांना देताय. तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. चालते, ठीक आहे. काय झालं, डोळ्यात का पाणी आहे? काही नाही, आनंदाचा अश्रू. काय व्हायचं गप काय? काय नाही हो, तुमचं कौतिक बघायला लय आनंद झालाय आम्हाला. मला तर आज डबल आनंद झाला. आई शपथ, मला माहितच नव्हतं डायरेक्ट बक्षीस द्यायला आई साहेब आल्या समोर. स्पर्धा जिंकली तर झालाच, पण बक्षीस द्यायला आई साहेब, बोनस मिळालं. काय आता लय भुका लागल्या, कावळ वाढायला लागले पोटात. चला चला जाऊया, काय तर खायला द्या, पहिलवानाला खुराक लागतोय ना. तुम्ही चला घरी, चला खायला. हा? नाही बस झाला आता. तुम्ही घरी चला, तुमच्या आवडीचा स्वयंपाक करतो आम्ही. आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला खायला घालतो. तुम्ही चला घरी चला. पण मॅडम 2च दिवस झालेत, अजून 8 दिवस काढायचेत ना. मी काय म्हणते, हे 10 दिवस पूर्ण होऊ देत ना मॅडम. ह्यांनी चॅलेंज घेतलंय ना, मला ह्यांना जिंकलेलं बघायचंय. हा मग दोघच नाही. प्लीज मॅडम, प्लीज. हो, या म्हणतात ते बरोबर आहे. मला माहित आहे तुम्हाला लय जड जात आहे, पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला, कशाला मोडायला लावताय? हत्ती गेला शिपूट राहिला आहे की नाही? हो ना. हा, 8 दिवस फक्त फक्त निघून जातील, बुर्र दिशी उडून जातील, मग सर्र दिशी घराकडे येतो, मग दणकून खायला घाला म्हण. पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला, कशाला मोडायला लावताय? ठीक आहे, जशी तुमची इच्छा.
जा, जग जिंकून या. जायचं नाही सगळे जपून राहा. काय झालं? बघवत नाहीये ना, विश्वास सुद्धा बसत नसेल. ते दोघं कसे एकमेकांना सांभाळून घेत आहेत बघितलंस ना.